अहो टेलर, दुकान उघडा ना, किती वेळ झाला आम्ही तुमची वाट बघतोय. उघडतो, लगेच उघडतो. या मला पण शिकवणं माफ घेईल. मी माझं काम करतो, तू तुझं काम कर बरं. ताई या तुम्ही. ताई तुम्ही हलू नका, नाहीतर माफ नाही घेता येणार. नाही नाही ठीक आहे. ब्लाउज पीस हा देते. हा घ्या. 2 दिवसात मिळेल. हो ठीक आहे चालेल. काय झालं ताई? काय नाही. हो काय झालं? का रडताय का? ह्याने काय केलं का? काय रे, काय केलंस? बापावरच गेलाय, पाय सोडवत नाही. अरे हिच्या घरी कळवा कुणीतरी. लका गाव तुला देव माणूस म्हणतोय, तू असलं धंदा करतोयस वय. हे जा रे सरपंचांना घेऊन ये. अहो थांबा थांबा, त्यांनी काय बी केलं नाही बघा. हे तर देव माणूस आहे ते. मग रडताय का तुम्ही? आज पावतो जिथं जिथं मी कामाला गेले तिथं तिथं सर्वांनी गैरफायदाच घेतलाय. एसटीत बसल्यावर, वडापनं जाताना, जत्रेतून चालताना. पण ह्यो माणूस वेगळा आहे. पण ह्या माणसाने माझ्याकडे नजर वर करून पण बघितलं नाही, मला टच सुद्धा केलं नाही, म्हणून भरून आलं मला. असा पण माणूस या जगात असेल असं वाटलं पण नव्हतं. ह्याच्या मनात अजिबात पाप नाही. खरंच हा माणूस नाही तर देव माणूस आहे. तुम्ही पाया पडू नका बरं, पाया पडू नका. हे बघा, तुम्ही मला देव माणूस म्हणताय, ठीक आहे, तुम्ही म्हणा, मी काय तुम्हाला अडवणार नाही. आणि इथनं पुढे काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आपल्या दुकानावर या, मी तुमचे सगळे ब्लाऊज शिवून देईन. तसं बी मी बाईचे कपडे शिवतो, बाईला नाही शिवत. ठीक आहे येते. मला शिवशील ना? ए माधुरे, इकडे ये. गोपाल, गोपाल, गोपाल. काय? सॉरी. ओ बाई, ओ बाई, अहो लागलं बिगलं ना तुम्हाला? लईच गायत दिसताय. कुठं जायचं, कुठं आहे तुम्हाला? कुरोली. कुरोली? माझंच गाव आहे किती. चला सोडतो मी तुम्हाला, चला. अहो चला, माझीच रिक्षा आहे, माझंच गाव आहे, चला. या या या, ठेव तुम्ही, बसा. पाणी आण. तुला ताई पाणी आणू का ग? होय ग, आणू का पाणी?
होय ग आणते की आणलं जा. यो तुमच्या पायजम्यावर डाग कसला? अहो होय की हा कसला डाग आहे? यो डाग ते रानात गेलो होतो उसाला पाणी द्यायला, तिथं कोणतरी गुलाला लिंबू उतरून टाकलेला, उचलायला गेलो तर पडलं पायजम्यावर, त्याचा डाग आहे. घुस घुस अजून पायजम्यात घुस. तुला काय वाटलं लिपस्टिकचा डाग आहे? कोणतरी बाई लिपस्टिक लावून माझ्या पायजम्यात घुसली होती. डोसका ठिकाणावर आहे का तुमच्या दोघींचं? करू तिसरं लगीन. ए गप. अहो आता एवढंच विचारलं तर एवढं काय भडकायचं? वाईट आत्यावर भडका की तुम्ही. त्यांच्या अशा विचित्र वागण्यानं काल रातच्याला माझा गोपाळ घर सोडून चालला होता. मायला गोपाळाच्या लयच खास सुटली त्याला पळायची. त्याच्या पायात लग्नाची बेडे अडकवल्या बिगार ना तो एका जागी स्थिर व्हायचा नाही. हो असं कसं लगीन लावून द्यायचं? हा त्या सुभाषरावांना कळलं तर अख्ख्या घरभर आई दोष घालतील. मग त्या काळी त्यांच्याकडनं तुम्ही 5 लाख रुपये घेतले होते. 5 लाख म्हणून काय झालं? त्यांची काही जोर जबरदस्ती हाय वय द्याले तर त्यांचे त्यांना पैसे परत. तुम्हाला दोघींना घरामध्ये खजिना दिसला का? का सोन्याचा हांडबिंड गावलं? कुठून देणार पैसे? आणि नुसते 5 लाख नाही, त्याच्यावरचं गॅस बी द्यायला लागल. सगळा हिशोब केला ना तर घरदार विकायला लागल, तरी बी त्याची परतफेड व्हायची नाही. म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, काय बी झालं तरी सुभाषरावला कळलं नाही पाहिजे गोपाळ परत आलाय ते. त्याला कळायच्या आत गोपाळ्याचं लगीनच उरकून टाकतो. कुरुलीत नेमक्या कुणाकडच्या? मैं यहाँ अरे हिंदी आहे होय तुम्ही? अहो आधी सांगायचं की मग, मला येते की हिंदी. किधर से आई हो वो तो सांगो. दिल्ली से आए हैं. तुमका क्या करना है जान के? असंच विचारलंय. नाही म्हणजे कुरुलीत नेमकं किधर को सोडणे काय बाबा? गावात सबको ओळखताय मी. हा सगळे मेरेच रिक्षाचे जाते. गावात एकच रिक्षा आहे ना. तुम फक्त नाव सांगो, उसके घर के उम्र के मोहरेच घें के छोड़ेंगे मैं. तुम हमका गांव में छोड़ो, बाकी काम देख लेंगे, समझे? बरं. लगीन होया है क्या तुमका? तुमका क्या करना है जान के? तुम रिक्शा चलाओ ना चुपचाप. बाई चिडली वाटते. लड़की नहीं देखे हो क्या कभी? चुपचाप आगे देख के रिक्शा चलाओ. ए लक्ष्या, चहा दे. साधा का स्पेशल? असा काय फरक असतं रे तुझ्या साधा स्पेशल चहा मध्ये? कप वेगवेगळे असतात ना. अरे दे मग कुठला पण. अरे मिनिटात देतो. हल्ली पेपर वाचायला लागलं काय? सकाळी गिराईक विसरून गेले. आजचं आहे काय? मॅग कातळवाडी देव माणूस 7मा. कसलं डाऊनलोड काय?
दादा बातमी वाचली काही? आम्हाला काही दुसरी कामं नाहीत का? काय उपयोग नाही बघ जगून तुझा. ए चहा झाला की आवाज दे मला. यार झाला ना 1 मिनिटात होतोय चाय. हो दादा पैसे मांडून ठेव. हो दादा वय संपले आता किती मांडायचे? गोपाळ अरे आजचं डाउनलोडिंग वाचलं का? कसलं? अरे ही बातमी बघ. कातळवाडीत देव माणसाचा आत्मा. डॉक्टर आमचं देव माणूस. ए मंग्या चार रेडी आहे तुझा. आलो थोड्या वेळाने. म्हणजे तुझ्यासारखी माणसं दुसऱ्या गावात पण होती म्हणायची, पण त्यांना माहितच नाही आपल्या गावात सुद्धा देव माणसाचा जन्म झालाय. ए ए ए ए मंग्या, अरे तुला काय लाजबीज वाटते का नाही? हा तिकडे मला दाढी करता करता म्हटला आलं धार मारून आला तर इकडेच थांबला वय रे. दुकानात काही यायचं नाव बिव आहे का नाही? तू विसरलोच, चहा प्यायला दार मारायला सांगून आलतोय. ए आणि मी पण बसलोय तोंडाला साबण लावून तिथं. अरे ही उडलेली दाढी कोण करणार? हा अरे काय लका, बघितलं का आजकाल माणसाला हातानं काय करायलाच नको. अरे मला जगाची चिंता पडली आणि तुला पडलं दाढीचं. ही बातमी वाचली का? कातळवाडीत देव माणसाचा आत्मा. अरे लगा आपल्या गावची पण बातमी झाली पाहिजे. देव माणसाचा पूर्ण जन्म. ए पुनर्जन्म असं असतंय ते. आणि कुणाचा झालाय पुनर्जन्म? काय म्हणजे तुला डाउनलोडिंग मिळालंच नाही? अरे काय लका मी कुठवर लक्ष द्यायचं रे? अरे ह्यो बघ साक्षात तुझ्या पुढे देव माणूस आहे. आपल्या गावचा देव माणूस. अरे 20 वर्षापूर्वी पळून गेला होता घरातनं, आता आलाय आणि आल्या आल्या आपल्या गावातल्या पोरासनी आगीतनं वाचवलंय. अरे आपल्या गावचा देव माणूस आहे. गेलं ढकलून तुझ्या युट्यूबवर बातमी. अरे देतो की बातमी. एका झटक्यातच व्हायरल करतो याला. कसं नीट बघायचं नाही तर कडकडनी निघायचं. गावात आलाय देव माणूस जगाला वरडून सांगायचं. लावा ताकद. ए नाही म्हणजे असं काय करायची गरज नाही. नाही तुम्ही मला देव माणूस म्हणताय ते ठीक आहे, मी काय तुम्हाला अडवत नाही. तुम्ही म्हणा, पण असं ओरडून सगळ्याला सांगू नका. कशाला व्हायरल बिरल करताय? गावातला विषय गावातच राहू द्या. मी काही एवढा मोठा नाही बाबा. मी कशाला? अरे मी मोठा करणार तुला. माझ्या युट्यूब चॅनलवर एकदा का व्हिडिओ पडला तो फेमसच होतोय. मग आणि कसं आहे लई लांबचं सांगत नाही. 10 लाईक कुठंच नाही गेल्या. हा लावा ताकद. चल रे मंग्या. ही माझी राहिलेली दाढी कर ना. मग बघ कसा व्हिडिओ पटकन करून टाकतो आपल्या देव माणसाचा. होय गोपाळ आलोच मी. लक्ष आलो पुन्हा चहा प्यायला. हे ऐका, अरे नका बातमी नका करू. हे मंग्या ये देखो आया कोरोली गाव. कितना हुआ? तसं तर 300 होया, पण तुम पाहुणी बाई हो ना म्हणून 250 देव. नाही तर राहू दे, मतच देव. राहू दे प्लीज राहू दे प्लीज. थँक यू. जित्या काय बाबा काय कोण आहे पाहुणे? हाय बा पाहुणी कोणाकडे तर आली गावात. माझं लयच कौतुक करत होते बा. म्हणलं बाया आता काय लग्न बिग्न करते काय माझ्यासोबत. चांगलंय, टाकाचा बार उडून मग आहे.
आजचा आहे काय पेपर? नाही नाही पेपर नाही आजचा. अय जित्या, ना ना आलो आलो. गोपाळ भाडे या तुम्ही. पाहुणे बाई पण इथं काय करायला लागली? ओ पाहुनी भाई, ये देवड़े के पायरी पे तुम क्यों बसी हो आयशे? तुमका क्या काम है? तुम जाओ ना यार. मैं जाता है, पण तुम कहाँ जाने वाली हो? अरे म्हणजे इस अनोळखी गाव में कुठं राहणार आहेस बाई? होटल या तो लॉज रहेगा. बाबा बाबा लॉज बीज नको है. अरे लाज सोडलेल्या बायकान पूरी जाते है उस लॉज पे. उधर गए ना तो लई छी तू आएंगे तुम्हारी. तुम ऐसा करो, तुम ना मेरे घर पे चलो. हाँ मेरे घर में आई है. किसकी? किसकी म्हणजे माझीच की. मेरीच आई है. मम्मी मम्मी. हाँ उधर का तुमका कसलाच धोका नाही. नहीं, हम यही ठीक है. तुम ना निकलो चुपचाप. है का आता तुम पाहुणी बाई हो हमारे गाव की. आणि असं बी इथं एकटीने बसणं बराबर नाही. हाँ तुम विश्वास रखो ना हमका. अरे हम छत्रपति शिवाजी महाराज के मावळे है. हाँ तुम्हारा गैर फायदा नहीं घेऊंगा. तुम चलो बर मेरे घरे चलो. गंगा, वैसे भी यहाँ रहने के लिए तेरे पास जगह नहीं है. 1-2 दिन की तो बात है. अय ध्यान, आता शेवटचं विचारूंगा. आती हो क्या? ठीक है. हाँ आता कसं शाण्यासारखे वागी तू. चला. मी होतो ना, मी आहे ना इथं. और बाबू लय जड सामान आणले बा. आओ आओ ना, आओ आपणच घर आहे. आहे 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 ग आहे. सकाळपासून कुठं उकळीला फुकायला गेला होतास? कवा झालं वाट बघते मी. तुझ्या या गुणामुळेच माझं लगीन जमाना. तिच्या मोर तर माझी इज्जत काढू नको. शिकून आणलीस? अरे लगीन बिगीन करून आलास की काय? अरे गावात आपली नाचक्की होईल की. अरे हे सगळं करायला तुला मोठं केलं वय मी. अरे आईला फिर सांगायचं होतं. थांब तुला तर बघतेस मी. थांब. अगं नाही मी बोलतो आईच मी बोलतो. अगं 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 लागतंय. अगं लाकडाच आहे ती. अगं लागतंय. अगं बाज अगं लागतंय. आयो तुझ्याकडे नंतर बघते मी. आजच्या भवानीकडे बघते. अगं मारू नका तिला. अगं पाहुणी आहे ती पाहुणी. अगं मी लगीन नाही केलं. अगं पाहुणी तिचं काहीतरी काम होतं म्हणून ती आपल्या गावात आलती ग. त्या देवळाच्या पायरीवर बसली होती बिचारी एकटीच वैतागून. म्हणत होती की मी जाते कुठल्या तरी लॉज बीच मध्ये राहते असं म्हणत होती. तिला कसं सोडायचं एकटीला म्हणून मी तिला घरी घेऊन आलो. तुझ्या आधी सांगायला नाही झालं तुला हे? अगं मी बोलायच्या आधी तुझं लाटणं चरा चरा बोलतोय की. बाजूला ये पोरी आत ये. आई राहू दे. ये बस. या मापाचा एक ब्लाऊज शिवायचा आहे. मी जुन्या ब्लाऊजच्या मापावर नवीन ब्लाऊज नाही शिवत. मला समोर बाई लागते, मी माप घेतो आणि मगच ब्लाऊज शिवतो.
अरे बाबा हे घे अजून पैसे घे तिचा ब्लाऊज आहे ना मग बाई कशाला पाहिजे माप घ्यायला. दादा मला समोर बाई लागते माप घ्यायला, त्याशिवाय मी कसं शिव सांगा बरं. माझं दुकान आहे, माझे काही नियम आहेत आणि त्याच्यात मी तडजोड नाही करू शकत. अरे पण ज्या बाईचा हा ब्लाऊज आहे ना तिच्याकडे वेळ नसतो ना. अहो पण माझ्याकडे बी वेळ नाही, हे बघता ना कामाचा किती लोड आहे. एक काम करा, तुम्ही दुसरा कोणतरी टेलर बघा. लय हट्टी दिसतोय रे तू. बघतो मॅडमला विचारतो मी, येतो. ताई तो टेलरला हट्टी हो, अंगावरच माप घ्यायचं म्हणतोय.